नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्वजण? ठीक आहात ना? तुम्हाला सगळ्यांना सर्वप्रथम हर हर महादेव, जय भोलेनाथ, जय शंकर. आज व्लॉग सुरुवात करते. भरपूर दिवसांनी आज व्हिडिओ काढत आहे मी. खूप दिवस झाले, गॅप झाला माझा व्हिडिओला. पण आता आज म्हटलं चला काहीतरी दाखवूया तुम्हाला सगळ्यांना, तुमची भेट घेऊया. तुमची आठवण आली भरपूर दिवसांनी सगळ्यांची, व्ह्युअर्सची. म्हणून आज मी खास तुमच्यासाठी काहीतरी दाखवणार आहे. तर आज उशीर झाला आहे फार. नाश्ता वगैरे झालेला होता, सगळ्या संध्याकाळचा नाश्त्याला केलेले होते मी राजगिऱ्याच्या चपात्या आणि बटाट्याची भाजी. वरूणला भूक लागलेली म्हणून काय करायचं मग बरं चला आहे राजगिऱ्याचं पीठ, तर आपण मस्त चपात्या करूया. आणि बटाट्याची भाजी केली होती, त्यामुळे त्याचं पोट चांगलंपैकी गच्च भरलेलं आहे आता. आणि आता मग जेवणाला पण सुरुवात करायची आहे. त्याआधी तुमच्याशी म्हटलं काहीतरी शेअर करावं, काहीतरी दाखवावं तुम्हाला, म्हणून मी आज तुमच्यासमोर पुन्हा एकदा आलेली आहे. चला तर मग बघूया. नमस्कार मित्रांनो, तर आज तुमच्यासाठी मी बनवणार आहे खास झटपट पनीर मसाला रेसिपी. चला पाहूया तर आपण कशी बनवायची आहे ती. सगळ्यात पहिला आपण त्याच्यामध्ये ही शिमला मिरची फ्राय करून घेऊ शकतो. चांगले पनीरची भाजी बनवताय का पनीर चिल्ली बनवताय? पनीरची भाजीच बनणार आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही शिमला मिरची अशा प्रकारे टाकतो. त्याच्याने जरा वेगळा फ्लेवर तयार होतो. ती थोडी टेक्निक आहे ना. चला झटपट पनीर रेसिपी बोलून 15 ते 20 मिनिटात तयार. तर चला आपण यासाठी घेतलेला आहे मिक्सरमध्ये स्मॅश केलेला, चांगल्यापैकी वाटून घेतलेला कांदा. वा वा, कांदा थोडा पहिला आपण मस्त सोनेरी रंगाचा होईपर्यंत हे करून घ्यायचं आहे, फ्राय करायचं आहे छानपैकी त्याला. वा, फटाफट ट्राय करा, खूप सुंदर लागते. भाजीसाठी लागणारं साहित्य आहे पनीर, गाजर टाकणार आहोत त्याच्यामध्ये आम्ही. हे टोमॅटोची प्युरी केलेली आहे. कांदा तो तुम्ही बघितलाच आहे, कांदा लाल व्हायला जरा परतलायला ठेवलेला आहे. आणि ही आहे पनीर टिक्का मसाला मिक्स. त्याच्यामध्ये आम्ही टाकलेलं आहे दही आणि ते मिक्सरला एकदा फिरून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे त्याची छान अशी ग्रेव्ही होईल. आलं लसूणची पेस्ट आहे आणि शिमला मिरची. हे सगळं साहित्य पनीरच्या भाजीत आम्ही टाकणार आहोत. तर चला बघूया. चला आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आमचा घरचा मसाला, थोडासा गरम मसाला, हळद, हळद मसाला टाकून दिला छानपैकी. आता आपल्याला हळद घेऊ. आता आपण याच्यामध्ये थोडीशी आणखी लाल तिखट म्हणजे एव्हरेजचा तिखा लाल आपला कलरसाठी छानपैकी. हा मसाला खाली चिकटतोय बघितलात ना तुम्ही, तर चिकटू नये ना म्हणून आपण थोडंसं अगदी किंचित त्याच्यात घालणार आहोत पाणी, जेणेकरून त्याला छानपैकी अशी तरी सुटेल. बघा आता लागत नाही आहे तर खाली मसाला. गॅस कमी करायचा छान. बघा आता नाही लागत आहे की नाही. थोडंसं पाणी घालायचं म्हणजे मसालाही आपला जळणार नाही त्याच्यामुळे. आता आपण याच्यात टाकतोय धणा जिरा पावडर. चांगल्यापैकी आता कांदा मस्तपैकी असं झालेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण घालूया टोमॅटोची प्युरी. ही बघा किती छान सुंदर आहे. पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे. आता आपली ग्रेव्ही तयार होत आहे बघा.
तर पाहूया. हा 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 हे पहा छानपैकी आता त्याला तेल सुटलेलं आहे, म्हणजे आपलं जे वाटण आहे ते चांगल्या प्रकारे फ्राय झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये आणखी एक मस्तपैकी मसाला ॲड करणार आहोत आणि तो आहे आपला एव्हरेस्टचा शाही पनीर मसाला. खूप छान टेस्ट येते. हे थोडंसं आपण आपल्या शाही पनीर मसाला टाकणार आहोत आणि थोडंसं आपण त्याच्यामध्ये अमूल बटर ॲड करणार आहोत. हे बघा मस्त अमूल बटर आपण ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये. आता आता त्याला चांगली शाईन येणार आहे. त्याचबरोबर आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, तसेच थोडेसे चवीपुरता मीठ घालणार आहोत, म्हणजे ज्याने तिने आपापल्या चवीनुसार घ्यायचं आहे. हां हे झालं आपलं चांगल्यापैकी मिक्स तयार आहे पनीरचं. आता आपण त्याच्यामध्ये हे जे सुहाना पनीर मिक्स जे आपण रेडीमेड आणलं होतं सुहाना पनीर मिक्स, त्याच्यामध्ये दही घालून मिक्सरमध्ये छानपैकी वाटून घेतलेलं आहे. आता हे आपण त्याच्यात टाकतो. छान व्यवस्थित वा वा बघा. आला की नाही छान कलर. अगदी आपण अशीच घरच्या घरी अगदी हॉटेलपेक्षाही छान सुंदर टेस्टी घरच्या घरी अशी भाजी बनवू शकतो. अर्धा तास लागतो साधारणपणे या भाजीला. चला तर आता बघूया कसं तेल. हां आपण पाहू शकता छान तेल सुटले बघा आणि सुगंध अगदी छान सुटला आहे. चला आता जास्त वेळ न घालवता आपण पटकन याच्यामध्ये हे पाणी टाकणार आहोत. सुहाना पनीर मिक्स टाकलेलं होतं ना ते त्याच्यात थोडं मिक्स होत आहे. पाणी आपण याच्यामध्ये ॲड करतो थोडा. असं झालं. ग्रेव्ही चांगली फ्राय केली ना का भाजी खूप सुंदर लागते, नाही तर मग ती कच्ची कच्ची असते. सगळं ती ग्रेव्ही छान व्यवस्थित अगदी फ्राय करायची मस्त, मग ती अशी कच्ची लागत नाही, मसाल्यांचा वास येत नाही. म्हणून ती चांगली फ्राय करून घ्यायची तेल सुटेपर्यंत. आणि आपण जास्त पाणी याच्यात ॲड करणार नाही आहोत. आपल्याला घट्टच बनवायची ही भाजी. 4 जण आपण आरामात खाऊ शकतो ही भाजी. तर चला आता मी परत याच्यावर थोडं याच्यामध्ये आता मी थोडंसं सजावटीसाठी म्हणतात ना टेस्ट सजावट म्हणा थोडी गाजर ॲड करतो आहे. हां बघूया आपली ग्रेव्ही रेडी. पाहू शकता त्याला छान असं तरी सुटलेली आहे, म्हणजे ग्रेव्ही आता आपली छान झालेली आहे, तयार आहे. आता त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत पनीर. हे पाहू शकता आता आपण त्याच्यामध्ये पनीर ॲड करणार आहोत. सर्वच पनीर आपण याच्यावर जाणार आहे. पनीर थोडीशी नॉर्मली आपण कोथिंबीर टाकू. कलर बघा कसला भारी दिसतंय की नाही मग. आणि नुसताच कलर दिसतोय का. आणि चला आता आपण फक्त 5 मिनिटं याच्यावरती झाकण ठेवणार आहे तेल सुटेपर्यंत. मग पुढचं आपले आहे पनीर रेडी. पण थोडंसं आपण त्याच्यामध्ये आणखी नंतर शेवटी पुन्हा थोडंसं बटर टाकणार आहोत. सध्या आपण याच्यावर झाकण लावूया. चला या बघूया. हा 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 वा 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 काय छान खुशबू येते आहे पनीरमध्ये. पनीरची म्हणजे हां हां संपूर्ण घरामध्ये पनीरची खुशबू झालेली आहे. थोडंसं गॅसची फ्लेम मी कमी करतो आहे. आता आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत शिमला मिर्च. आणि पाहू शकता किती सुंदर अशी भाजी झालेली आहे अगदी ढाबा स्टाईल. आता आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत थोडीशी कोथिंबीर आणि ॲड करणार आहोत त्याच्यामध्ये आपण अमूल बटर.
पहिला आपण टाकलंच होतं, आता पुन्हा थोडंसं आपण बटर घालतो. तर चला, आपली डिश आता रेडी आहे. पाहू शकता किती सुंदर डिश झालेली आहे. चला तर पाहूया आपली भाजी वा वा, कशी वाटली. एकदम भारी, झकास? जाम भारी. हा हा, बघा काही छान तरी सुटलेली आहे. अमूल बटर, तूप, शिमला मिर्च, गाजर. पंजाबी थालीच झाली की. हा, एकदम पंजाबी म्हणजे काय, एक बार खाओगे तो बार बार बनाओगे. आणि पराठे पण केलेले आहेत आम्ही. छान छान पराठे आहे, कोशिंबीर आहे, दही आहे, लिंबू तर पाहिजेच पाहिजे त्याच्यासोबत, म्हणजे ही डिश पूर्ण तयार होऊन जाते. बसा मग तुम्ही खायला. हा, ते आम्ही खाऊ जाऊ, पहिला प्रेक्षकांना आपली थाळी कशी वाढली. हा, तर चला बघूया कशी आपली डिश. थोडंसं लिंबू टाकून आपण पण नक्कीच ट्राय करा. बघूया पहिला कसं छान झाले का डिश, कशी वाटते खाऊन जरा कळवतो. गरम आहे ना. कशी झाली भाजी? एक नंबर, अफलातून छान. ढाबा स्टाईल. अरे ढाबा स्टाईल क्या बोलेगा, एकदम जबरदस्त, खूप छान. आपणही नक्की ही भाजी बनवा घरी. पनीर सुहाना मसाला, टिक्का मसाला मिक्स वापरून, आणि जसं आम्ही सांगितलं तुम्हाला तशी सगळ्या प्रकारची रेसिपी तुम्ही नक्की तयार करा घरी. धन्यवाद, थँक्यू, शुभ. तर मग मंडळी, आजच्या पनीरच्या भाजीची रेसिपी कशी वाटली तुम्हाला? आवडली असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन आम्ही तुमच्यासमोर नक्की येऊ आणि तुम्हाला सगळ्या काही रेसिपी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तर आजचा व्हिडिओ मी हा इथेच संपवते आहे. पुन्हा भेटू नवीन दिवशी नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत शुभरात्री. हर हर महादेव. जय भोलेनाथ, जय शंकर. थँक्यू.